त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र होऊन गेले. त्या रामप्रभूंनी सेतुबंधन केलं. काळाच्या ओघामध्ये तो सेतुभंग पावला. पण तुकाराम महाराजांनी बांधलेला अभंग नावाचा सेतू हा 450 वर्षानंतर सुद्धा आम्हाला तारतोय, आम्हाला दिशा दिग्दर्शन देतोय, जीवन जगण्याचा मार्ग दाखवतोय. आणि समाज दुभंग होण्याच्या अवस्थेला आहे. समाज आमचा दुभंग होतोय, पण संतांचं वाङ्मय अभंग आहे श्रोते हो. त्याच्यावर किती प्रहार झाले हो, किती लोकांनी तडे पोचवण्याचा प्रयत्न केला आमच्या धर्म मंदिराला. सांगा तुम्ही. माऊलींनी पाया रचला होता 12व्या शतकामध्ये. तिथून सुरुवात झाली या धर्म मंदिराच्या बांधणीची. पाया असा भक्कम होता की त्याच्यावर इमारत उभी राहिली. नामदेवांनी विस्तार केला, नाथांनी खांब चढवला. पुढच्या काळात तुकोबरायांनी कळस या मंदिराला चढवला. आणि या कळसावर मी नेहमी सांगते, क्षात्र तेजाची भगवी पताका फडकवण्याचं काम केलं समर्थ राष्ट्रगुरु रामदास स्वामींनी. या धर्म मंदिराची इतकी सुंदर भक्कम रचना झाली की या धर्म मंदिराच्या दिशेने अनेकांनी अनेक प्रकारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. होतात देवता नष्ट, होतात देवता नष्ट, होतात देऊळे भ्रष्ट, होतात देवता नष्ट, गो ब्राह्मण ही ओरडती, धर्मावरती संकष्ट, न्यायनीती उरली नाही, सारेच भोगिती कष्ट. काय विलक्षण काळ होता. अनेकांनी प्रहार केला या धर्म मंदिरावरती. कविवर्य दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी नागपूरचे, महाराष्ट्र भूषण किताब मिळालेले, ते म्हणतात, प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात, शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या पंथात, ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरुवाणी धुमधुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, धुमधुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, धुमधुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्राच्या कल्याणार्थ तुम्ही जय जय रघुवीर समर्थ म्हणा. सगळ्यांनी मिळून कीर्तन करूया. धर्माच्या कल्याणार्थ जय जय, हिंदूंच्या कल्याणार्थ, राष्ट्राच्या कल्याणार्थ, देशाच्या कल्याणार्थ, जय जय रघुवीर समर्थ. ज्या काळामध्ये परक्यांची आक्रमण होत होती, धर्मावर घाला घातला जात होता, आमचं धर्म मंदिर धोक्यात येतंय की काय, होतात देऊळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट, अशी अवस्था होत होती. आणि अशा वेळी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय शिवप्रभूंना सांगत होते, शिवबा विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला. मंदिरात बसून टाळकुटत बसणं एवढीच भक्ती नाही. भक्तीचा हा अर्थ नाहीये. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. अफजल खान आला ना स्वराज्यावर चालून, शिवबा काय कर त्याच्याशी व्यवहार. तुकोबाराय शिवबाराजांना सांगतात, विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, शिवबा अधमाशी तो अधम. तिथे मग विंचू महाराज, विंचू स्वामी तुम्ही आलात का, अभिषेक करू का तुम्हाला, अशी पूजा नाही करून उपयोग. अनेक शेकडो वर्षांपासून आमच्या धर्मावर घाला घातला जातोय आणि आजही घातला जात नाही असं नाही, स्वरूप वेगळं आहे. आम्हाला सावध व्हायची गरज आहे. आम्ही बेसावध आहोत म्हणून समर्थांना सांगावं लागलं, सावधान सावधान, देशकाल वर्तमान अवघीची अव्यवधान. आम्ही अजूनही आंधळेपणानेच जगतो वागतो की काय असं म्हणावं लागेल. त्या काळामध्ये सुलतानांच्या स्वाऱ्या होत होत्या, लढाया होत होत्या, बायका पळवल्या जात होत्या आमच्या घरातनं, अक्षरशः आमच्या डोळ्या देखत, आमच्याच घराच्या बाया बापड्यांची अब्रू डोळ्या देखत लुटली जाताना बघण्यापलीकडे इलाज नव्हता. ज्ञान कलंकित झालेलं, शौर्य भयभीत झालेलं, तारुण्य दिशाहीन झालं होतं, वार्धक्य निराधार झालं होतं, चारित्र्याची होळी पेटत होती आणि त्या होळीमध्ये आमची माणसं आमच्याच माणसांना टाकून शिमगा साजरा करत होती. आणि अशा वेळी सर्व संघाचा परित्याग करणारी ही महात्मी मंडळी, तुकोबा असतील, समर्थ असतील,
समाज स्वास्थ्याचं संजीवन कुठं मिळतंय का याचा शोध घेत होती. मला सांगा, सुखाने प्रपंच करता नसता का आला यांना? पण सगळं बाजूला ठेवलं हो. माऊली म्हणते, माझी विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. सगळ्या विश्वाचं दुःख स्वतःच्या हृदयामध्ये सामावून घेतलं. सगळ्या जगाच्या विश्वाच्या कल्याणाची कामना पसायदानातून केली. यांना म्हणायचं संत. आणि आपण सगळे इतक्या सहज हे विसरून जातो आणि आम्ही बोलता बोलता म्हणतो, जो जीता वही क्या बात आहे. मला अपेक्षित होतं तेच बरोबर उत्तर आलं. बघा ना काय गंमत आहे. हजारो वर्ष, शेकडो वर्ष झाली लुटेरे आले. आमच्या भारतातला सगळ्यात मोठा सुवर्णाचा साठा असेल, सोन्याचा धूर निघत होता इथल्या भूमीतनं. श्रोते हो, कवी तिवारी वर्णन करतात, सोन्याचा कोठे धूर तर भारत खंडामध्ये, रत्नांच्या कोठे खाणी तर आर्यावर्तामध्ये, अमृताची वृष्टी कोठे तर हिंदुस्थानामध्ये. ये यशपरक्यांनी गावे अगदीच मोहून जावे, तारूवर भटकत यावे पहाया ती श्रीमंती. एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता. इथल्या घराघरातनं सोन्याचा धूर निघत होता. श्रोते हो, इतकी श्रीमंती. पण इथला ताग, इथला कापूस, इथलं सोनं, इथलं नीळ, इथला लोखंड, इथला गहू भरभरून नेलं रिकाम्या आगबोटीत घालून. इंग्रजांनी 150 वर्ष इथं राज्य केलं. तरीही अजून काही लोक म्हणतात, अजून 50 वर्ष तरी इंग्रज राहिले असते तर बरं झालं असतं, अजून सुधारणा झाल्या असत्या. आता यांच्या बुद्धिमत्तेची दृष्ट काढावी मीठ मोहऱ्यांनी, असं वाटतं कधी कधी. म्हणजे इंग्रजांना घालवण्याकरता अनेकांनी रक्त सांडलं, बलिदान दिलं, त्यांचं रक्त वाया गेलं आमच्या या एका वाक्यामुळे. श्रोते हो, तळहात प्राण घेऊन आजही देशाच्या सीमेवर आमचे जवान लढतात. म्हणून मला नेहमी वाटतं की आम्हाला कृतज्ञतेचा भाव, शेतामध्ये घाम गाळणारा शेतकरी आणि देशाच्या सीमेवर रक्त सांडणारा जवान, या दोघांविषयी जर आम्हाला कृतज्ञतेचा भाव नसेल तर आम्ही माणूस म्हणून घेण्यास पात्र नाही. जेवायला बसल्यानंतर या देशातला शेतकरी आणि मऊ गादीवर बिछाण्यावर अंग टाकताना या देशातला जवान, या दोघांनाही आठवलं नाही तर काहीच उपयोग नाही. या दोघांचंही स्मरण झालं पाहिजे. आम्ही म्हणतो, जो जीता वही सिकंदर. कुणीतरी फुटके लुटेरी येतात, आमच्या इथली विद्यापीठ नाहीशी करतात, जाळून टाकतात. नालंदा, तक्षशिला सारखी विद्यापीठ, लाखोंच्या संख्येमध्ये कितीतरी धर्मग्रंथ आणि पुस्तकं जाळली अक्षरशः. तरी सुद्धा आज विश्वगुरु म्हणून आमचा भारत आहे. जगाच्या ललामभूत ठिकाणी शोभेल असा आमचा भारत देश आहे. कितीही न्या, कुणीही या, कितीही लुटा, पण आमच्या संस्कारांना तुम्ही लुटून नेऊ शकत नाही. कारण इथले संस्कार या मातीत गाडलेले आहेत, इथे पुरलेले. ते कसे न्याल तुम्ही? म्हणून आम्ही म्हणतो ना, जो जीता वही. बघा काय गंमत आहे, मी पटकन विचारता क्षणी तुमच्या तोंडातून आलं की नाही उत्तर, जो जीता वही सिकंदर. इतकं भिनलं आमच्या रक्तात हे. आम्ही त्यांचेच गोडवे नकळत गातो. आज हात जोडून तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते श्रोते हो, आपण मोठे आहात माझ्यापेक्षा, पण आपण म्हणी बदलूया. आजपासून म्हण बदलायची. आजपासून जो जीता वही सिकंदर नाही, जो जीता वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीता वही महाराणा प्रताप, जो जीता वही राजा विक्रमादित्य, जो जीता वही राजा पृथ्वीराज चौहान. तुम्हाला ऑप्शन दिले, काही म्हणा, सिकंदराचं नाव नाही घ्यायचं. ती मंडळी आली आणि लुटून नेलो. ते लुटेरे होते, ते जिंकले नाहीत. आणि तुकोबरायांनी आमच्या समोर आज अभंगामध्ये एक शब्द वापरलाय, अमृताची फळे. तुम्ही म्हणाल तास होत आला तरी अजून अभंगाला स्पर्शच नाही ताईंचा. अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाचीही. अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ जन्माला येतं आणि त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास होत जातो, असं तुकोबराय म्हणाले. बरं, ही अमृताची उपमा वापरली आहे तुकोबरायांनी. कुणासाठी? संतांसाठी. बरं, मग तुकोबरायांना वेगळं काहीतरी उपमा वापरता आली असती. सूर्याची उपमा का नाही बरं द्यावीशी वाटली? तर म्हणाले, सूर्य प्रकाश देतो पण सूर्य ताप सुद्धा देतो, संत तसे नाहीयेत. चंद्राची उपमा नाही द्यावीशी वाटली तर म्हणाले, चंद्र शीतलता देतो, छाया शीतल देतो, पण चंद्राला डाग आहे, संत तसे नाहीयेत.
कल्पतरूची उपमा देता आली असती, चिंतामणीची उपमा दोन्ही एका अर्थाने घेता येईल बघा. कल्पतरू म्हणजे काय, ज्याची कल्पना करू ते तो देणारा वृक्ष तरू. त्यानंतर चिंतामणी इच्छित चिंतलेलं, इच्छा केलेली कुठलीही वस्तू पुरवणारा असं चिंतामणी. मग या सगळ्याची उपमा तुकोबरायांना संतांना देता आली असती, पण नाही दिली. म्हणाले कल्पतरू, कल्पना करू तेवढीच वस्तू मिळेल, इच्छा करू तेवढीच वस्तू मिळेल. संत काय करतात माहितीये, सगळं द्यायला बसलेत आम्हाला. हात जोडून दंडवत घालून, सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझा दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. दादागिरी करून नाही हो, हात जोडून तुमच्या माझ्या जीवनाच्या कल्याणाची कामना संतांनी केलीये, दंडवत घालून केलीये, चित्तशुद्धीची याचना केली. आणि असं जर केलं तरच तुमचं माझं जीवन अमृतासारखं होईल, म्हणजे संतांसारखं होईल. अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. वेल अमृताची असेल तर फळ अमृताचंच येतं. वेल कडू असेल तर फळ सुद्धा कडूच येतं ना. 19व्या शतकातलीच घटना, फार लांबचा इतिहास नाही सांगताय तुम्हाला. या जगाला अमृतस्य पुत्र हा असा संदेश दिला. तुम्ही सगळे अमृताचे पुत्र आहात. स्वतःला कमी लेखू नका, कारण पाश्चिमात्य किंवा ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या विचारांचा प्रभाव इतका भीषण होता की ते सांगत होते की तुम्ही सगळे पापी आहात. हिंदू धर्म कर्मकांडामध्ये रमू नका, तुम्ही सगळे पापी आहात. आणि यावेळी तुम्ही पापी नाही, तुम्ही त्या भगवंताचे पुत्र आहात, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, असं सगळ्या जगाला ठासून सांगणारा एक महात्मा. त्याचा उल्लेख जगाने योद्धा संन्यासी असा केला. संन्यासी कधी योद्धा नसतो आणि योद्धा कधी संन्यासी नसतो, पण या एका महात्म्याला योद्धा संन्यासी असं नामाभिधान प्राप्त झालं. 5व्या वर्षी स्वप्न बघितलं होतं. वडिलांना सांगितलं होतं की बाबा मी मोठा झाल्यावर टांगेवाला होणार आहे, घोडा चालवणारा. तुमच्या आमच्या आजचे जर वडील असते तर वडिलांनी काय केलं असतं, म्हणाले असते एक कानाखाली वाजवीन. तुझा वडील वकील आहे, कलकत्ता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील विश्वनाथ बाबू दत्त यांचा मुलगा म्हणतो मी टांगेवाला होणार. आताचे वडील नक्की म्हटले असते की नाही, आगाऊपणा करायचा नाही, वकिलीच करायची. मी शिक्षक आहे तू शिक्षकच व्हायचं, मी डॉक्टर आहे तू हे आपलंच सांभाळायचं पुढे. पण वडिलांनी काय सांगावं. विश्वनाथ बाबू दत्त म्हणाले नरेंद्रा काय गंमत आहे बघा, नावामध्ये सुद्धा तेही नरेंद्रच. आपण कुठल्या पक्षाचे नाही बरं, अजिबात नाही. आणि खरं सांगते आमच्या कीर्तनकारांचा एकच पक्ष, भागवत पक्ष, हरिनाम पक्ष. पण जे चांगलंय त्याला चांगलं म्हणावं, सावरकरांची सुद्धा शिकवण आहे. नरेंद्र 5व्या वर्षी ज्यावेळी उत्तर देतात की मी मोठा झाल्यावर घोडे चालवणारा टांगेवाला होणार आहे, वडील उत्तर देतात हरकत नाही, टांगेवाला हो, पण तुझ्या त्या घोड्याच्या गाडीमध्ये फक्त अर्जुनाला बसव. अर्जुनाचं सारथ्य करणारा गोपाळ कृष्ण हो माझा राजा. ऐका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ येणे कारणे भगवंत. माऊली भगवंताची व्याख्या सांगतात. कुणाला म्हणायचं भगवंत? 6 गुणांचा जो स्वामी असतो ना त्याला म्हणायचं भगवान. भग म्हणजे गुण आणि वान म्हणजे व्यापलेलं असणं. गुणांनी जो व्याप्त आहे तो भगवान असतो. आणि भगवंताचे षडगुणैश्वर्य कसा 6 गुण माऊली सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये. ऐका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य 3 यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ. या कारणे भगवंतू जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. लक्ष देऊन ऐक.
भगवान कुणाला म्हणायचं. आणि हे सगळे भगवंताचे गुण राजा तुझ्यामध्ये येऊ देत, तू माझ्या गोपाळ कृष्णासारखा हो नरेंद्रा. याला म्हणायचं अमृताची वेल. भुवनेश्वरी मातेला कधीतरी विचारावं, आई तुम्ही दोघांनी माझ्यासाठी काय ठेवलंय? 16 वर्षाचं वय झालं, चटकपटक बोलण्याचा गुण येतो बघा पोरांमध्ये. आणि त्यावेळी नरेंद्रांनी विचारलं तर नवल नाही, आताची पोरं सुद्धा विचारतात. आताची तर पोरं म्हणतात 16वं वरीस. किती श्रोता तयार असला पाहिजे बघा. 16वं वरीस मोक्याचं, धोक्याचं नाही. विठ्ठल पांडुरंग हरी वासुदेव हरी. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ज्यांना कळालं त्यांचं 16वं वर्ष मोक्याचं. ज्यांना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कांधेरे कळाले त्यांचं 16वं वर्ष मोक्याचं. ज्यांना माझी ज्ञानोबा माऊली कळाली. आणि तरुणांनी लिहिलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे बरं. मग तो तरुणांनीच हातात घ्यावा अशी अपेक्षा आहे. जीवनाचं उत्तम नियोजन, मॅनेजमेंट काय सुंदर सांगितलंय दासबोधामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. हे सगळं आम्ही रिटायरमेंट नंतर का घेतो मला खरंच कळत नाही. हे सगळे ग्रंथ आम्ही रिटायर झाल्यानंतर उघडायला बघतो. आता कुठे, बघू नंतर असं करता करता घटिका गेली, पळी गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना, समर्थ म्हणतात. अमृतासारखं जीवन जर आम्हाला मिळावं असं वाटत असेल ना, तर आम्हाला वेळीच सजग सावध होणं फार गरजेचं आहे. फार. कुठे आहे आमच्याकडे जागृती हो, कुठे आहे आमच्याकडे जागेपणा? एवढी वर्ष झाली स्वातंत्र्य मिळवून आम्ही निद्रेतच आहोत की काय? लव जिहाद सारखा भला मोठा भीषण प्रश्न आमच्या समाजामध्ये उभा ठाकलाय. कधी आमच्या घरातल्या लेकी बळींना घेऊन जातील आमच्या डोळ्या देखत कळायचं सुद्धा नाही. इतके आम्ही बेसावध आहोत. काय होत असेल 35 तुकडे झाल्यानंतर देहाचे? आई वडील मांसाचा गोळा वाढवतात, मोठं करतात, आणि त्या देहाची जर अशी विटंबना होत असेल, आजही आमच्या समाजामध्ये आमची तरणी ताठी मुलगी जर संध्याकाळ झाल्यानंतर घरात नाही आली तर आजही आमच्या काळजाचा ठोका चुकतो. मग आम्ही बेसावध आहोत. आम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कपाळाला टिकली लाव म्हटलं तर राग येतो आजच्या मुलींना. हातात बांगडी असू दे एखादी, हिंदू धर्मामध्ये जन्माला आली आहेस ना, केस चांगले बांधून ठेव, मोकळे सोडू नको, सांगितलं तर राग येतो. या सगळ्याची गरज आहे. तेव्हा आमचं जीवन अमृतासारखं होईल. तेव्हा संतांनी दिलेलं अमृताचं ज्ञान तुमच्या माझ्या पचनी पडेल. तुकोबाराय सांगतात, या महापुरुषांकडे आपण बघूया. अमृताची फळे, अमृताची वेली, अमृताची वेल राष्ट्रमाता जिजाऊ साहेब 5व्या वर्षी आपल्या बाळाला सांगितलं होतं, बाळा इथं वाडा नाही, इथं घोडा नाही, इथं सैन्य नाही, सगळं राखेचे डोंगर साचलेत. पुण्याच्या भूमीमध्ये मसनवट झाली अक्षरशः. पहार ठोकली होती. आमचाच माणूस होता मुरार जगदेव. चपलांचं तोरण टांगलं होतं पुण्याच्या वेशीला. पहार ठोकली होती आणि त्या पहारेवर एक मानवी कवटी अडकवली होती. जणू काही या 3 गोष्टी सांगत होत्या, जो कोणी पुण्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करील त्याच्या घराची आम्ही मसनवट करू. आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्याच्या भूमीत 32 वर्षाच्या जिजामातोश्री आपल्या 5 वर्षाच्या लेकराला घेऊन येतात आणि सांगतात, राजा इथं वाडा नाही, इथं घोडा नाही, इथं सैन्य नाही, हे सगळं तुला निर्माण करायचंय, करशील का? आणि 5 वर्षाचं बाळ सांगतं, हो आऊसाहेब, आपला आशीर्वाद असेल आणि श्रींची इच्छा असेल तर हे राज्य होईल. ही काळ्या दगडावरची रेष आहे. 5व्या वर्षी स्वराज्याचं दिव्य स्वप्न आई बघायला शिकवते, लेकराच्या डोळ्यामध्ये बघते. काय तुकोबाराय जाणीवेनी अभंगाचे शब्द लिहित असतील. भक्ती शिकवलीच, पण भक्तीला शक्तीची जोड द्या हे तुकोबांनी सुद्धा सांगितलं आणि समर्थांनी सुद्धा सांगितलं. आज दुर्दैवानी समर्थ तुकोबांच्या मध्ये सुद्धा वाद घालणारी मंडळी आहेत. ती समकालीन होती, दोघांचंही मोठेपण जाणून होती. पण असो, ज्यांना संवादापेक्षा वादातच रस आहे त्यांनी आयुष्यभर वादच घालत बसावेत. आम्हाला कीर्तन करायचंय बस. तुकोबांच्या या अभंगाला स्पर्श करताना तुकोबांचं व्यापकपण, तुकोबांचं दिव्य उदात्तपण आमच्या लक्षात येतं. श्रोते हो, आपल्याला एक जुना चित्रपट प्रभातचा, मला वाटतं प्रभातचा असावा, तो जुना बर का, संत तुकाराम, जुना चित्रपट, नवीन नाही, ब्लॅक अँड व्हाईट. आणि आपण सगळे जुनी जाणती माणसं माझ्या समोर आहात. प्रत्येकाने तो चित्रपट पाहिला असेल, अनुभवला असेल. 80च्या दशकातला विष्णुपंत पागनीसांनी तुकोबरायांची भूमिका केलेली, आणि ती भूमिका इतकी सजग, इतकी जिवंत होती की लोकांनी आजही
घरामध्ये तुकोबांचे ज्यांच्या ज्यांच्या फोटो आहेत ते तुकोबांचे नसून विष्णुपंतांचेच आहेत. आज जगली भूमिका अक्षरशः. त्यानंतर वैराग्य इतकं बांधलं की नंतर काम नाही केलं, अभिनय नाही केला. शेवट असाच झाला तुकोबरायांसारखाच. म्हणजे त्या चित्रपटानंतर विष्णुपंतांना इतकं वैराग्य प्राप्त झालं की त्यानंतर अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला, काम नाही केलं. पण जिथे जिथे लोक त्यांचे सत्कार करायचे, सन्मान करायचे, नमस्कार करायचे, त्यावेळी विष्णुपंतांनी एकदा उच्चार केला होता. म्हणाले, मी साधा नट. जुना चित्रपट का म्हटलं मी, कारण नवीन पिढीला ती गंमत नाही कळणार बरं का. कारण आमच्या वयाचे किंवा आमच्यापेक्षा लहान जी मंडळी असतील त्यांना ती गंमत, तो ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना आपण सगळ्यांनी तो अनुभवलाय. म्हणजे घरातला एक माणूस कायम अँटिन्यावर, गेल्या का मुंग्या आल्या का मुंग्या, हाय की नाही. त्याच्यामध्येच तो निम्मा चित्रपट वेळ निघून जायचा. आणि अशा वेळी विष्णुपंत सांगतात की मी फक्त नक्कल केली. अस्सल तुकोबराय काय असतील, मी नक्कल केली तर एवढा सन्मान मला मिळतो. अस्सल तुकोबराय काय असतील. एवढं व्यापक व्यक्तिमत्व तुकोबरायांचं की अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, असं तुकोबराय सांगतात. एवढा उदात्त भाव जीवनाचा असू शकतो. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, असं तुकोबराय म्हणतात. एवढ्या स्वरूपामध्ये गाथेच्या रूपाने अक्षरशः जीवनाचं सार तुमच्या माझ्या समोर सोप्या भाषेमध्ये आणून ठेवलं. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा, असं म्हणून सामाजिक चळवळ करणारे तुकोबराय. साधकावस्थेत ती धडपड करणारे तुकोबराय. लोकशिक्षकाची भूमिका निभावणारे तुकोबराय. किती कंगोरे सांगावेत व्यक्तिमत्वाचे. आणि असे तुकोबराय आम्हाला सांगतात की अमृतासारखं ज्यांचं जीवन आहे त्यांचा संग मला तू दे. या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांची. म्हणाले, ज्यांच्या वचनांना भगवंत प्रेमाची ओल आहे, ओलावा आहे, त्यांचा संग भगवंता तू मला दे. मग म्हणाले, ओलं म्हणजे काय, ओलं कसं बोलायचं आपल्याला माहितीये का. ओलं कसं, शब्द कसे भिजवायचे, शब्द भिजवता येत नाहीत. म्हणाले, भावनेची ओल शब्दांना द्या. कसं बोलायचं, बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, हो बोलू ऐसे बोल. तुमच्या माझ्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे. जमेल का असं आम्हाला. किती अवघड आहे बघा, फार अवघड आहे. घरामध्ये कुणी कुणाशी धड बोलायला तयार नाही. आज गोड बोलणं तर फार लांब. संपलं ना, संवाद संपला. नात्यातलं प्रेम, ओल, गोडवा, जिव्हाळा, प्रेम सगळं संपत चाललं. आम्ही पुढारलो की मागासलो, हा कधी कधी मला प्रश्न पडतो. पूर्वीचा काळ होता, बसणारं माणूस जेवायला खाली बसून जेवायचं, उभं राहणारं वाढणारं माणूस आग्रह करून 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 2 लाडू घ्या 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 वाढत आग्रह करत वाढायचं. आता उलट आहे. आता जेवणारा माणूस फिरत 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 जागा मिळते का बघत बघत उभ्यानीच जेवत आहे, आणि वाढणारा माणूस एका जागी उभं राहून बुफे. आम्ही पुढारलो की मागे चाललोय, हा कधी कधी प्रश्न पडतो मला. भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता जुनी माणसं सांगतात. कोरोना आला तेव्हा आम्हाला ते पटलं. तरुण मंडळी म्हणतात, काय काहीतरी सांगत बसते आजी, पायधू पायधू पायधू, बाहेरून आलो की पायधू. कोरोनाने सांगून दिलं ना. कॉलेजची मुलं विचारतात, आरती झाल्यानंतर कशाला हात फिरवायचा आहे त्या कापूर आरतीवरून. कापराचं महत्व कोरोनाला सांगावं लागलं आम्हाला. गाडीत मग कपूर सगळ्यांच्या दिसायला लागले. पण भारतीय संस्कृती आणि पूर्वजांचं शहाणपण तिथेच होतं की अरे बाबा, आरतीवरती, कर्पूर आरतीवरती हात फिरवल्यानंतर आपोआप हाताचं सॅनिटायझेशन होतं आणि मग निर्जंतुक झालेल्या हातावरती प्रसाद घ्यायचा असतो. हे भारतीयांचं शहाणपण आणि अध्यात्माची श्रीमंती आम्हाला समजायला वेळ लागते. बाकीचे लोक आमचे गोडवे गातात आणि आम्ही त्यांचे गोडवे गात बसलो. मी नेहमी एक वाक्य सांगत असते, आमच्या घरातल्या मुलांना योग्य वयामध्ये जर आम्ही भगवद्गीता दिली ना, योग्य वयामध्ये, अगदी 10-12 वर्ष, 5 वर्ष, योग्य वयामध्ये जर मुलांच्या हातामध्ये भगवद्गीता दिली तर भविष्यामध्ये कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची पाळी त्याच्यावर कधीच येणार नाही, कधीच नाही. सगळ्या धर्मग्रंथांनी आपले जे धर्मग्रंथ आहेत
आपले संत वाङ्मय या सगळ्याची कास जर आम्ही वेळीच नाही धरली, या सगळ्याचा संग आम्ही नाही केला, तुकोबराय म्हणतात ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची. कसं बोलायचं? बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. पहा, तुमची माझी सगळी कर्म त्याच्या साक्षीने व्हावी. उत्तम सेवन अभंगाचं तिसरं चरण आहे. शीतळ कंठासी पुष्टिकांती तैसी दिसेवरी. आचार सांगितला जीवनाचा कसा असावा. उत्तम सेवन, शीतळ कंठासी, पुष्टकांती तैसी दिसेवरी. आणि शेवटचं चरण तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तैसे होई जेथ संगे, वास लागे अंगे चंदनाचा. चंदन वृक्षाच्या सहवासामध्ये जी जी वृक्ष येतात ते चंदनासारखा सुगंध द्यायला सुरुवात करतात ना, तसं अमृतासारख्या सज्जनांच्या संगतीमध्ये आम्ही गेल्यानंतर आमचं हे जीवन अमृत स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे तैसे होई जेथ संगे, वास लागे अंगे चंदनाचा. आणि असं सुगंधी जीवन कसं होईल, काय केल्याने होईल, बघूया उत्तर रंगामध्ये. पूर्व रंगात मी इथेच थांबते आणि चरित्राला सुरुवात करण्यापूर्वी एकदा अभंगाचा आठव करूया आणि मग चरित्राकडे जाऊया. अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली.
आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा जे वांछिले ते तू दिले जे वांछिले ते वांछिले ते तू दिले कल्पद्रुम हे आदिमा हे अंतिमा या मातीचे आकाश तू या मातीचे आकाश तू शिशिरास या मधुमास तू शिशिरास या मधुमास तू शिशिरास या मधुमास तू देशी मृदा तू अमृता देशी मृदा तू अमृता पुरुषोत्तम हे आदिमा हे अंतिमा देणे तुझे इतुके शिरी देणे तुझे देणे तुझे देणे तुझे इतुके शिरी देणे तुझे देणे तुझे इतुके शिरी देणे तुझे इतुके शिरी झालो ऋणी जन्मातरी झालो ऋणी जन्मातरी अपकार मी अपराध मी अपकार मी अपराध मी परी तू क्षमा हे आदिमा हे अंतिमा 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 अपकार मी अपराध मी अपकार मी अपराध मी परी तू क्षमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा थोडा कमी ठेवा, जास्त कथेच्या नियमानुसार थोडा वेळ हरिनामाचा गजर करायचा. मस्त हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. टाळीचा आवाज येऊ द्या. वाजवू की नको वाजवू की नको असं काटकसर अजिबात नका करू. आणि मुखातनं मस्त भगवंताचा गजर करूया. भगवंताला त्याचं नाम आवडतं आणि कीर्तनाचा पाया किंवा बेसमेंट जर काय असेल तर नाम हेच आहे. त्यामुळे मस्त नाम घ्या. ही टाळी कीर्तनात का वाजवायची? त्यांनी काय होतं, मोरोपंतांची आर्या आहे फार सुंदर. मोरोपंत पराडकर बारामतीचे पंडित कवी होऊन गेले. ते म्हणायचे, टाळी मृदुरमणीसी, आर्या नावाचं वृत्त दिलं त्यांनी मराठी साहित्याला बरं का. ते म्हणाले, टाळी मृदुरमणीसी उच्च स्वरे
करटाळी. म्हणाले व्यवहारामध्ये टाळ्या बऱ्याच आहेत. भाकरी करिता टाळी, जुन्या माता भगिनींना माहिती. पोटाची एक टाळी, तदुपरी दुसरी लागली ध्यान टाळी. काही निंदोनी टाळी, परधन कवडी ती नव्हे शुद्ध टाळी. टिंगली साठी टाळी, जरा कुणाची टिंगल झाली, चेष्टा झाली की काय म्हणतो मित्रासी ते बघू टाळी. टाळा टाळी सटाळी, ही टाळी टाळायची नाही. याला म्हणायचं मोरोपंत आणि याला म्हणायचं मराठी भाषेची श्रीमंती. टाळा टाळी सटाळी, त्यासी काळ कवटाळी. जी टाळी जन्म मरणाते टाळी, म्हणून कीर्तनी वाजवा शुद्ध टाळी. पंढरीनाथ भगवान की. मस्त टाळीनी भजन करा, मस्त आवाजात. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात उंचावा, मस्त मोकळ्या गळ्यानी आणि मोकळ्या मनाने गा बरं. संकोच नाही करायचा. इथे अध्यात्मात तर अजिबातच करायची गरज नाही. बोला रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. बोला सगळ्यांचा आवाज येऊ द्या. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग, सगळ्यांचा आवाज येऊ द्या. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. हात वर असू द्या. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग. हो रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. बोला रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. हो रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की. महारुद्र हनुमान की. जय जय रघुवीर. मंगलमूर्ती मोरया. जागे आहेत ना सगळे मागेपर्यंत? काय आहे कीर्तनामध्ये जो कोणी झोपतो, मला नंतर म्हणू नका आधी नाही का सांगायचं म्हणून. खरं तर जरा उशीरच झाला, एखादी डुलकी झाली पण असेल कदाचित कोणाची. कीर्तनामध्ये जो कोणी झोपतो, तुकोबरायांचा अभंग आहे, त्याच्या शेजारी जो कोणी बसलेला असतो तो जरी जागा असला तरी त्याला बेडकाचा जन्म आहे. आणि जो कोणी झोपतो मुख्य, त्याला अजगराचा जन्म आहे पुढच्या वेळी. त्याच्या शेजारी जो कोणी बसलाय तो बेडकाचा जन्मालाय, असं तुकोबराय सांगतात. माझ्या पदरचं काही नाही, गाथेमध्ये अभंग आहे, प्रमाण सांगेन मी आपल्याला. त्यामुळे संतांचं म्हणणं आपण ऐकलं पाहिजे की नाही. आजूबाजूला बघा, जरा सावध राहा. काही मंडळी इथे येऊन घरचं चिंतन करतात, कुलूप लागले की नाही. म्हणून त्याला म्हणून वायर लावू नका, वायरला हात लावू नका. काही मंडळी इथे येऊन घरातलं चिंतन करतात, दुधाचं झाकण नीट ठेवलंय की नाही, कुलूप नीट लागला असेल की नाही. तसं काही नाही ना. सगळे मनाने सुद्धा इथेच बसा, नाही बरं का. नाही तर मन सगळीकडे फिरते आणि आपण इथे आहोत असं नको व्हायला. काय घडलं बघा. जेवायला बसलेत, हातातला घास हातातच राहिला आणि पत्नी विचारते, धनी का नाही जेवत आहे आज?
समोरून उत्तर मिळालं, अगं हातपाय लटपटतायत म्हणाले. यंदा पंढरपूरची वारी घडत नाही असं दिसतंय. पत्नी विचारते, काय पंढरपूर 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 लावलंय सारखं, असं काय मिळतं त्या वारीमध्ये? अगं काय सांगू, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, 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 वारी चुकवून येती हरी तुकोबराय मागणं मागायचे पण पांडुरंगाजवळ. आणि आज अशी अवस्था आहे कुणाची, तुकोबरायांचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा, संध्याकाळची वेळ आहे, जेवायला बसलेत आणि विश्वंभर बाबांच्या हातातला घास हातात राहिला. पत्नीचं नाव होतं अमाई माता, विश्वंभर बुवांच्या पत्नीचं नाव अमाई. विचारते, धनी का जेवत नाही, हातातला घास हातात आहे, जेवा बरं पटापटा. नाही ग, हातपाय लटपटतायत, कशातच लक्ष लागेना, यंदा पंढरीची वारी घडणार नाही बहुतेक. काळजी करू नका, घ्या बरं जेवून. कसं तरी जेवण आटोपलं, हात धुतले, अन्नदाता सुखी भव. बिछाण्यावर अंग टाकलं, बराच वेळाने डोळा लागला आणि डोळ्यापुढे लख्ख प्रकाश उजळले. भाग्य आता अवघी चिंता वारली, या न्यायाने लख्ख प्रकाश दिसला आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असलेला माझा परमात्मा पांडुरंग जगन्नियंता असा कटेवर हात ठेवून स्वप्नामध्ये दिसला. विश्वंभर बुवांना स्वप्न दृष्टांत झाला. स्वतः पंढरीश परमात्मा सांगतात, बुवा काळजी करू नका, तुम्हाला वारीला येता येत नाही ना, आता मी आलोय म्हणाले, मी आलोय. काय बोलतो पांडुरंगा, तू आलास, तुम्ही आलात भगवंता, कुठे? उठा, घराच्या मागे आमराई आहे, त्या आमराईमध्ये जा, तिथे खणा, तुम्हाला कळेल मी आलोय. भगवंत येतो बरं. ऐशी कर्मे साम्य दशा जय होय विरेशा तै, मग आपैसा प्रभू कृपा होय माऊली म्हणते. ती कृपा चालत येते, चालत येते. मुरारी बापू खूप सुंदर सांगतात, ते म्हणतात, परमात्मा को हमारे साथ बात करने की हर रोज इच्छा होती है, लेकिन मोस्ट ऑफ द टाइम हमारा मोबाइल एक तो स्विच ऑफ रहता है, एक तो रेंज नहीं मिलती, नहीं तो एंगेज रहता है, काहीतरी गडबड असते. भगवंताला आम्हाला रोज भेटायचंय. बुवांना दृष्टांत झाला मी आलोय म्हणून. पटकन उठले, अनेक आटोपलं. पहाटेच्या वेळी काही 4 माणसं सोबत घेतली, खणण्याचं साहित्य सोबत घेतलं आणि आले. ज्या जागेवर पांडुरंगाने दृष्टांत दिला होता त्या ती जागा दाखवली होती, त्या जागेवर आले. आल्याबरोबर मंद तुळशीचा सुगंध आला आणि दर्शनशास्त्रातल्या नियमानुसार, दर्शनशास्त्र असं सांगतं की जिथे भगवंताच्या अस्तित्वाच्या खुणा असतात तिथे त्या खुणा आम्हाला दिसतात, जाणवतात. तुळशीचा मंद सुगंध आला आणि विश्वंभर बुवा म्हणाले, थांबा, इथं इथं माझा पांडुरंग आहे, इथं पांडुरंग आहे. म्हणून कुदळीने खाणायला लागलेल्या माणसाला सांगितलं, कुदळ नको घेऊ, म्हणाले हाताने खडूया. आणि हाताने माती बाजूला करायला सुरुवात केली. कितीतरी खोल खड्डा गेला आणि आतमध्ये कुणीतरी मुद्दाम आणून ठेवाव्यात अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती सापडल्या.
विश्वंभर बुवांनी विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं, सगळ्या देहू गावांनी बुवांच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणाले, बुवा आम्ही धन्य झालो, तुमच्यामुळे विठ्ठल देहू मध्ये आला, तुमच्यामुळे विठ्ठल देहू मध्ये आला. विठ्ठलाचं मंदिर उभं राहिलं. हे तुकोबारायांच्या 8व्या पूर्वजांच्या कृपेने घरामध्ये विठ्ठलाचं मंदिर आलं. आणि 8 पिढ्यांची परंपरा, थोडी थोडकी नाही. याला म्हणायचं अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही. 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा आहे. विश्वंभर बुवांपासून विठ्ठलाची वारी, विठ्ठलाचं नाम ज्या घरामध्ये, ज्यांच्या हाडा मासात रोमारोमात भिनलेला आहे, अशा घरामध्ये, अशा कुळामध्ये जन्म झाला होता बोल्होबा आणि आई कनकाईच्या पोटी. माघ शुद्ध पंचमीचा दिवस. आणि ज्या दिवशी जन्म झाला, खर तर वडिलांचं भाग्य केवढं, आईचं भाग्य केवढं. बोल्होबा आणि आई कनकाई या कुळामध्ये कुणीच भगवंताकडे काही मागितलंच नाही हो, काहीच नाही. आमची झोळी सदैव फाटकी असते, आम्ही सदैव मागतच असतो. पण यांनी कधीच काही मागितलं नाही. बोल्होबा पांडुरंगासमोर जाऊन उभे राहिले ना, तर पांडुरंग परमात्मा असे कटेवर हात ठेवून विटेवर उभे असायचे आणि अशी मान खाली घालायचे. वर्णन आहे, मी माझ्या पदरचं नाही सांगत बरं. आणि तिकडून, आता तिकडे आहेत ना रुक्मिणी आई साहेब पंढरपुरात, एकत्र नाही आहेत. आणि मग हळूच रुक्मिणी आई साहेबांनी विचारावं, का हो मान का खाली घातली? तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणायचे, अगं बघितलं नाहीस का, सावकार दारात आला आहे. आणि सावकार दारात आला की कर्जदाराने मान खालीच घालायची असते म्हणाल्या. कारण ही मंडळी खरंच सावकारी, नुसती सावकारी करत नव्हती, तर ही मंडळी, दुकान होतं घरामध्ये, सावकारी करत होती, पण ही नामाचा सावकार होता हा बोल्होबा म्हणजे. कारण यांनी कधीच काही मागितलं नाही म्हणाले, कधीच नाही मागितलं. मी माग 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 म्हणून मागं लागलो या सगळ्यांच्या, कुणीच नाही मागितलं. पुढच्या काळात तुकोबांना सुद्धा पांडुरंग परमात्म्याने म्हणावं, तुकोबा तुम्ही तरी काहीतरी मागा. विश्वंभर बुवांपासून तुम्ही कुणीच नाही माझ्याकडे काही मागितलं, तुकोबा तुम्ही तरी काहीतरी मागा. तुकोबा म्हणायचे, पांडुरंगा, तुकोबांचे शब्द आहे बरं, तू काय मला देणार? माझ्या वडिलांची मिराशी, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तू काय मला देणार? अरे तुझे चरण आमच्याकडे गहाण आहेत. हे तुकोबरायांचे गाथेतले शब्द आहेत, माझ्या पदरचे नाही. तुझे चरण गहाण पांडुरंगा, आमच्या वडिलांची मिराशी, मिरास म्हणजे